नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 19 मार्च 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडवून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार उपयुक्त असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, टाटा मोटर्स कोणत्या भारतीय राज्यात 9,000 कोटी रुपयांचे उत्पादन युनिट स्थापन करण्याची योजना आखत आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 तामिळनाडू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारतातील कोणत्या राज्य सरकारने बाजरी उत्पादनाला चालना देण्यासाठी मोफत बियाणे किट वाटपाची घोषणा केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 राजस्थान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारताचे नवनियुक्त निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 सुखबीर सिंग संधू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी काय लॉन्च केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 PM सूरज पोर्टल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, 1.25 लाख कोटी किमतीच्या 3 सेमीकंडक्टर सुविधांची पायाभरणी पंतप्रधानांनी कोठे केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 गुजरात आणि आसाम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, रणजी ट्रॉफी 2024 कोणत्या संघाने जिंकले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 मुंबई या संघाने। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, केंद्रीय मंत्री श्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते भारतातील पहिल्या फ्युचर लॅबचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 तिरुवनंतपुरम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय गती प्रजनन पीक सुविधाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 मोहाली येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल्स इन प्लांट रेल्वे सायडिंगचे उद्घाटन पंतप्रधानांनी कोणत्या कंपनीत केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने 19वा स्थापना दिवस कधी साजरा केला? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 12 मार्च रोजी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, परोपकारी कार्यासाठी PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 रतन टाटा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, चीन, इराण आणि रशिया यांनी संयुक्त नौदल कवायती कोणत्या जलक्षेत्रात केल्या होत्या? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 ओमानचे आखात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, भारतीय नौदलाने सुरू केलेल्या एग्रे आणि अक्षय जहाजांचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 पाणबुडी विरुद्ध युद्ध। प्रश्न क्रमांक 14 आहे, कोणत्या भारतीय संस्थेने उपयोजित संशोधनासाठी इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीसोबत भागीदारी केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 IIT दिल्ली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, कोणत्या देशाने भारतासोबत कायदा आणि विवाद निराकरणासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 सिंगापूर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, FY 25साठी भारतासाठी पिचचा सुधारित GDP अंदाज काय आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 7%। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, अवजड उद्योग मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह आणि EV क्षेत्रात
कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 IIT रुरकी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. कोणत्या भारतीय राज्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटन सुविधा स्थापन करण्याची योजना आखली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. 2024च्या लोकसभा निवडणुका किती टप्प्यात होणार आहेत? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 7 टप्पे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. शॉर्क शरीराच्या अवयवांच्या बेकायदेशीर व्यापारात बहुतेक जप्तीसाठी कोणते भारतीय राज्य जबाबदार आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 तामिळनाडू. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.